सुप्रभात, गुड मॉर्निंग. आज विचारधनमध्ये नातं अर्थात रिलेशन या विषयावर बोलावं असं वाटतं. नात्याचा ज्यावेळेस विषय आपण विचाराधीन करतो त्यावेळेस प्रमुखतः दोन भाग त्याच्यामध्ये होतील. एकतर रक्ताचं नातं, ब्लड रिलेशन, आणि काही कारणानिमित्तानं काही माध्यमांमधून निर्माण झालेलं नातं. आता ही नाती जी आहेत, आता आपण पहिल्यांदा रक्ताच्या नात्याबद्दल विचार करू. रक्ताची नाती ही न ठरवता झालेली, कंपल्शन, बाय कंपल्शन म्हणतो ना आपण, तशी असतात. आणि ती नाती काळाच्या ओघात टिकतीलच असं नाही. अनेक कारणांमुळे त्या नात्यांमध्ये एक अंतर निर्माण होतं आणि त्याला काही पर्याय नसतो. जसं आपण म्हणतो स्वभावाला औषध नसतं, तसंच नाती समजा नसतील टिकणार तर त्याला बळच टिकवणं हे पण योग्य नसतं. आणि काही नाती टिकतात, रक्ताची नाती काही वादांमुळे लांबतात आणि ती नष्टही होतात. आणि त्यामुळे एक धागा तुटून जातो. रेशमी धागे आपण म्हणतो ते तुटले जातात, ते परत जोडले जात नाहीत. दुसरा भाग जो आहे नात्याचा, तो काही कारणांमुळे आलेली नाती, एकच क्षेत्र कामाचं, बिझनेस रिलेशन्स, प्रोफेशनल रिलेशन्स, किंवा कामामध्ये एकमेकांच्या शेजारी बसणारे माणसं, प्रवासामध्ये गाडीमध्ये एकमेकांच्या बरोबर प्रवास करणारी माणसं, अशी नाती होतात, घट्ट होतात. छोटासा अर्धा एक तासाचा प्रवास असतो, पण काही नाती छान टिकतात. तर अशी नातीसुद्धा टिकवणं फार गरजेचं असतं. आणि नाती जुळून ती टिकणं, याच्यामध्ये एक स्वभावाचा पण भाग असतो. स्वभाव जुळणं, स्वभाव पटणं, ॲप्रिसिएशन लेवल, एकमेकाला समजून घेणं आणि पुढे जाण्याची गोष्ट. आणि अर्थातच कोणाची एक बाजू, आपल्याकडची किंवा दुसऱ्या समोरच्याकडची, जर त्याच्यामध्ये स्वार्थी वृत्ती आली तर मग त्या नात्यामध्ये अंतर निर्माण होतं. तर निस्वार्थ बुद्धीने ठेवलेली नाती ही जास्त काळ टिकतात आणि ती टिकली पण पाहिजेत. त्या नात्यामुळे एक विशिष्ट जो सुसंवाद घडतो काळाच्या ओघामध्ये, तो आनंददायी ठरतो आणि ते गरजेचं पण असतं. नात्यांमुळे, म्हणजे मॅन इज अ सोशल ॲनिमल असं म्हटलं जातं, आणि ही नाती अशी जर टिकली गेली तर नक्कीच त्यामधून एक चांगला संदेश पण जातो. आपणही आपल्या वृत्ती तपासू शकतो. कारण माणसाचा एक मूळ स्वभाव असतो असं म्हणतात. त्या मूळ स्वभावाला काही धक्का पोचला तर माणूस अनेक प्रकारचे निर्णय घेतो. पण असा काही मूळ स्वभाव असावा असं पण नाही. आणि आत्मपरीक्षणासाठी नाती ही महत्त्वाची असतात. आणि त्या दृष्टिकोनातून नात्यांकडे बघितलं पाहिजे. कधी काही नाती अशी असतात की वन वे ट्रॅफिक असतात. मग त्यामध्ये एकतर्फी प्रेम असतं, कधी उगीचच एखाद्याविषयी वाटलेलं आकर्षण असतं. अशा आकर्षणांमधून एकतर्फी प्रेमाचा प्रयत्न केला जातो आणि ते प्रयत्न अपुरे पण ठरतात. कारण एकतर्फी असल्यामुळे त्याला न्याय मिळू शकत नाही. आणि मग न्याय न मिळाला म्हणजे अन्याय झाला असं पण म्हणता येत नाही. कारण दुसऱ्या बाजूनी काहीही त्यामध्ये तथ्य नाही, असाच विचार प्रथमपासून, अथपासून इतिपर्यंत केलेला असतो. त्यामुळे दोष ना कुणाचा, पुत्र मानवाचा, असंच म्हणावं लागतं. त्यामुळे बळचकर अशी नाती पण त्यात काही मजा नसते. त्यामुळे मला असं एखाद्या गोष्टीविषयी आकर्षण वाटणं, एखादा राजकीय पुढारी, एखादा अभिनेता, अभिनेत्री, तर ते सगळं म्हणतात ना, त्या काल्पनिक नाती असतात ती, की
एखादा अभिनेता असतो तो मला हवा असं एखाद्या स्त्रीला वाटणं, किंवा एखादी अभिनेत्री असेल ती मला हवी असं एखाद्या व्यक्तीला वाटणं, त्याच्यामध्ये एक भावनिक आकर्षण असतं आणि ते वास्तवतेमध्ये अशक्य असतं, कारण क्षेत्र एकसारखी नसतात. कधीकधी तात्विक दृष्टिकोनातनं माणसं एकमेकांच्या जवळ येऊ शकत नाहीत. त्याच्यामध्ये आपापली क्षेत्र वेगळी असतात. आपापल्या क्षेत्राला धरून जगण्याचा अट्टाहास पण असतो आणि बरीच माणसं एका ठराविक अचिव्हमेंट्स किंवा ठराविक यश प्राप्त झाल्यानंतर त्यामध्येच ती गुंतून राहणं पसंत करतात. त्यामुळे अशा गुंतलेल्या व्यक्तींकडून आपण फारशा अपेक्षा ठेवू शकत नाही, कारण त्यांच्या आयुष्याची जी दिशा असते ती ठरलेली असते. त्यामुळं नात्यांच्या बाबतीत अट्टाहास आणि नाती पण असणं योग्य नाही. सहज काळाच्या ओघामध्ये येणारी नाती आणि त्यामध्ये असणारं प्रेम, आणि नाती आहेत तिथे प्रेम आहे, सलोखा आहे, जिव्हाळा आहे, एकमेकांसाठी केलेला त्याग आहे. अशा पद्धतीनं ती टिकतात आणि ती टिकवली पाहिजे. 6 मिनिटं होऊन गेली, 6.5 मिनिटं. आज नाती, रिलेशन्स या विषयावरती बऱ्यापैकी आपला विषय चिंतनामध्ये आलेला आहे. विश यू ऑल द बेस्ट. गुड डे अहेड. एन्जॉय युअरसेल्फ. थँक यू व्हेरी मच.